मोदींशिवाय पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। विरोधकांचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असा सवाल सुद्धा अजित पवार यांनी उपस्थित केला। पुण्यामध्ये सध्या पाण्याचा प्रश्न प्रचंड गंभीर झालाय, त्या संदर्भातली बैठक अजित पवारांनी घेतली आणि तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते। पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे, धरणातील पाणी साठ्यानुसार पुढचं नियोजन केलं जाईल असं यावेळी बोलताना अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। मी पहिलं पंतप्रधान पदाचे उमेदवार दुसऱ्या बाजूचे सांगू शकत नाही। जे येतील प्रत्येकाला उभं राहायचा अधिकार आहे, सांगतील, जनता जनार्दन तुलना करेल। तुम्ही पण तुलना करा की मोदी साहेब पाहिजे की ते व्यक्ती पाहिजे, आणि तुम्ही पण कुठं बटन दाबाल त्याचा आत्मचिंतन आपण करा। शेवटी आज ती खरोखरीच सांगतो, मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे। आता तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कुणी पाहिला नाही। निवडणूक आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक एक पदयात्रा यात्रा, कुणाला संघर्ष यात्रा सुस्ती, कुणाला पदयात्रा सुस्ती, चालायचं। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। पदयात्रा काढा। मी पण सगळ्यात साई तालुक्यामध्ये सांगतो की काय कशा पद्धतीनं त्यांची भूमिका होती, आणि तुम्ही गेल्या 5 वर्षात कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये पाहिलं। पाण्याचे साठे गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी आहेत, फक्त पुण्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारची परिस्थिती आहे। मध्ये आम्हाला दर कॅबिनेटला आढावा पाण्याचा काय परिस्थिती, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण वगैरे सगळ्या भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र अशी आहे ती सांगितली जाते, आणि तशा पद्धतीनं आम्ही राज्याच्या प्रमुखांनी देवेंद्रजींनी आम्ही सगळ्यांनी सूचना दिलेल्या आहेत की पहिलं पाणी पिण्याच्या करता राखीव ठेवा, आणि शिल्लक राहिलेलंच पाणी हे शेतीला देण्याचं काम करा। आम्हाला साधारण पुढच्या वर्षी जुलैपर्यंत एंडपर्यंत पाणी पुरेल अशा प्रकारचं पाणी राखीव ठेवायचं आहे।